जय हिंद विद्यार्थी मित्रांनो 3 इयर LLB आणि 5 इयर LLB ॲडमिशन जे आहेत ते राऊंड झालेले आहेत. आता तुम्हाला मी थोडक्यात आढावा देतो की 3 इयर LLBचे जे आहेत कॅप राऊंड 2 जो आहे त्याचा अलॉटमेंट लेटर जे आहे ते कधी येईल याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. नंतर BA LLBवाले जे आहेत त्यांचं कॅप राऊंड 3 जे आहे तो स्टार्ट झालेला आहे. त्यांचे कॅप राऊंड फॉर्म भरलेले गेले आहेत. त्यांचं अलॉटमेंट लेटर कधी येईल आणि इन्स्टिट्यूशनल लेवलचे जो राऊंड असतो तो कसा असतो ते आपण 5 इयर BLLBसाठी डिस्कशन करणार आहोत. संपूर्ण गोष्टीचं आपण व्यवस्थितपणे विश्लेषण करून आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तत्पूर्वी जर व्हिडिओवर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. याबद्दल तुम्हाला विविध ज्या लॉबद्दल जे जे इन्फॉर्मेशन असतात ते आपल्या चॅनलवर मिळत असतात. विद्यार्थ्यांनो, ही माझी स्वतःची ओळख, हे तुम्ही पाहू शकतात की मी कोणत्या प्रकारच्या स्ट्रीममधून काय काय केलं आहे ते तुम्ही वाचून पाहू शकता. विद्यार्थ्यांनो, आता आपण डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करूया. विद्यार्थ्यांनो, प्रथम आपण 5 इयर BA LLBचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण व्यवस्थितपणे आपण जे आहेत चर्चा ते आपण व्यवस्थित विश्लेषणात्मक आपण चर्चा करून घेऊयात. विद्यार्थ्यांनो बघा, आता तुम्ही जे 5 इयर LLB इंटिग्रेटेड कोर्ससाठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांचा कॅप राऊंड फर्स्ट, कॅप राऊंड सेकंड हा झालेला आहे. त्यांनी कॅप राऊंड थर्डमध्ये एनरोलमेंट केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता त्यांचं जे आहे त्यांचं आता सध्या त्यांचं जे अल्फाबेटिकल जे मेरिट लिस्ट आहे ते त्यांचं रिलीज झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये काही जर त्यांना ग्रीवेन्स आलेलं असेल किंवा त्यांचं एखादं डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलं नसेल किंवा त्यांचं काहीतरी ग्रीवेन्स आलेलं असेल, त्यांचं ते ग्रीवेन्ससुद्धा सुरू झालेलं आहे. त्याची डेट आहे तुमची 16/8/2024 ते 18/8/2024 तुम्ही ते सगळं सॉर्ट आऊट करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. मग विद्यार्थ्यांनो, तुमचं पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमची जी व्यवस्थित जी नावाची जी यादी आहे ती तुमची 20 तारखेला फायनल पब्लिश होऊन जाईल. मग तुमचं अलॉकेशन राऊंड थर्ड जे आहे ते तुमचं 23 तारखेला होणार आहे. 23 तारखेला तुमचं अलॉकेशन जे आहे ते होणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं जर अलॉकेशन झालं, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागला मग त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी 20 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत त्यांनी त्यांचं ॲडमिशन जे आहे ते करून घ्यायचं आहे. मग 29 तारखेनंतर जे आहे ते तुम्हाला ॲडमिशन मिळू शकणार नाही. मग 30 तारखेला लगेच पोर्टलवर तुमचं जे कॉलेज जे आहेत की किती व्हॅकेंट आहेत आता आपल्या जागा त्या तुमच्या आपल्या वेबसाईटवर दिसून जातील. मग ते दिसून गेल्यानंतर आपल्याला एक इन्स्टिट्यूशन लेवलचा एक राऊंड असतो, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जे विद्यार्थी 5 इयर LLB 5 इयर BA LLBसाठी CET देऊन त्यांनी जे पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड कसा असतो ते तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रथम 30 तारखेला तुम्ही व्यवस्थित जे व्हॅकेंट सीट आहेत तुमच्या कॅटेगरीनुसार, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल त्या कॅटेगरीचे तुम्ही व्यवस्थित जागा पाहून घ्यायचे आहेत. तुम्हाला व्यवस्थित जे तुम्हाला कॉलेज पाहिजे असतील ते कॉलेज तुम्ही तिथे त्या कॉलेजवर जाऊन तुम्ही ते व्हॅकेंट सीट पाहून घ्यायचे आहेत. ते कशा बघायचे मी ते तुम्हाला आता सांगणार आहे. मग विद्यार्थ्यांनो, ते पाहिल्यानंतर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. ठीक आहे. कॅन्डिडेट फिल 1 लाईन ऑप्शनल कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल ॲडमिशन. तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही 31/8/2024 ते 2/9/2024 तुम्ही ते जे कॉलेज असतं त्या कॉलेजमध्ये नोटीस बोर्डवर ते मेरिट लिस्ट लावत असतात. हे जे बाकीचं जे आता नंतर जे इन्स्टिट्यूशन लेवल जो असतो तो कॉलेजच्या लेवलवर होत असतो, हे तुम्ही लक्षात असू द्या. तो कॅप राऊंड होत नाही. जे मॅनेजमेंटचे जे कोटा असतात किंवा मॅनेजमेंटमध्ये जे सीट असतात किंवा तुम्हाला कॉलेज जे आहे ते जे पाहिजे असेल त्या कॉलेजमध्ये जर व्हॅकेंट सीट असेल गव्हर्मेंट ॲडेडमध्ये, ते कॉलेजमध्ये जाऊनच ॲडमिशन आपल्याला घ्यावं लागतं. मग त्याचे 1 लाईनर जे आहे ते ऑप्शन फॉर्म आपल्याला कॅन्डिडेटला फिल करायचे आहेत तुमच्या 31/8 ते 2/9 इन्स्टिट्यूशन लेवलमध्ये. नंतर तुम्हाला
कॉलेजचे जे नोटीस बोर्ड असतं कॉलेजच्या वेबसाईटवर, ते म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्येच जावं लागतं. मग 3 तारखेच्या आत तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तुमचं नाव जर तिथे आलं असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकतात आणि तुम्ही तिथे ॲडमिशन जे आहे तुमचं ते तुम्ही तिथे घेऊ शकतात. हा पूर्ण इन्स्टिट्यूशन लेवलचा राऊंड असतो. इन्स्टिट्यूशनचा राऊंड जो असतो, ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्यांचं ॲनालिसिस करून, विश्लेषण करून, जर ते व्यवस्थित बघून त्यांनी जर व्यवस्थित व्हॅकंट सीट पाहिल्यात इन्स्टिट्यूशन लेवलच्या आणि जे कॉलेज त्यांना पाहिजे आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांना ही संपूर्ण प्रोसेस करावी लागते. परंतु तुम्हाला जे फील आहे 1 लाइनर ऑप्शनल कॉलेज चॉईस फॉर इन्स्टिट्यूशन लेवल ॲडमिशन, हे जे आहे तुमचं 31/8 ते 2/9 चालू होणार आहे. हा कॅप राऊंड नसतो तुमचा, हे तुम्ही लक्षात असू द्या. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला येत नाही. जर तुम्ही अलॉटमेंट लेटरच्या भानगडीत राहिलात की मला अलॉटमेंट लेटर येईल तेव्हा मी कॉलेजमध्ये जाईल, अशी इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड होत नाही. तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन त्या कॉलेजमध्ये तुम्ही त्यांच्या नोटीस बोर्डवरती तुमची मेरिट लिस्ट वगैरे लावतात आणि तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट तुम्ही ॲडमिशन घ्यावे लागतात. म्हणून जे विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूशन लेवलमध्ये राऊंडमध्ये जायचं असेल तर संपूर्ण डॉक्युमेंट त्यांनी घेऊन जायचे आहेत. तर तुमचं कधी होणार आहे ते तुम्ही पाहू शकतात की 30/8/2024 पासून ते तुमचं सुरू होऊन जाईल. मग आता ते जे कॉलेजचे जे चॉईस कोड असतात ते कुठे शोधायचे ते तुम्हाला मी सांगतो की कॉलेजमध्ये वॅकंट सीट कसे असतात ते तुम्हाला कसं माहिती पडेल, तर मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. हे बघा, मी आता कॉलेजच्या ज्या वेबसाईट आहे, माफ करा, जी CETची जी सेल आहे त्या वेबसाईटवर मी आलेलो आहे. हे बघा, LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स आणि हे बघा तुम्हाला चेक व्हॅकन्सी अँड अलॉटमेंट, हे बघा इथे दिसत असेल. इथे जाऊन तुम्ही तुमच्या व्हॅकन्सी 30 तारखेला चेक करायच्या आहेत. आता विद्यार्थ्यांनो, आपण जी चर्चा केली ती होती 5 इयर LLB इंटिग्रेटेड कोर्ससाठी. आता आपण LLB 3 इयर्स जे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी चर्चा करूयात की त्यांचं आता बघा, त्यांच्या कॅप राऊंड जो 2 आहे तो त्यांचा झालेला आहे. त्यांचं आता 19 तारखेला त्यांचं अलॉटमेंट लेटर येईल. त्यानंतर त्यांचा कॅप राऊंड 3 जो आहे तो सुरू होणार आहे. कॅप राऊंड 3बद्दल मी संपूर्ण माहिती माझ्या एक व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या आय बटनमध्ये मी ते तुम्हाला दिले आहे. कॅप राऊंड 3 कसा खेळायचा किंवा कॅप राऊंड 3मध्ये कसं तुम्हाला व्यवस्थित जे शेड्यूल आहे ते मी व्यवस्थित तिथे प्रोव्हाइड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. विद्यार्थ्यांनो, माझा तुम्हाला थोडक्यात सांगतो की बघा, 5 इयर LLB जे आहेत, BA LLB, त्यांचा कॅप राऊंड जो 3rd आहे तो झालेला आहे. त्यांचा आता कॉलेज जे अलॉटमेंट आहे ते 23 तारखेला येऊन जाईल. त्यांना कॉलेज अलॉट झालं की त्यांनी ॲडमिशन लगेच घ्यायचं आहे. जे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार नाही लगेच त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूशन राऊंड जो आहे तो सुरू होऊन जाईल. मग आता राहिली गोष्ट तुमची LLB 3rd इयरवाल्यांसाठी. तर LLB 3rd इयरवाल्यांचा कॅप राऊंड 2 जो आहे तो त्यांचा फॉर्म जो आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म, तो भरला गेला आहे आणि त्यांचा आता 19 तारखेला कॉलेज अलॉटमेंट लेटर त्यांचे रिलीज होणार आहे. मग विद्यार्थ्यांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन आपण इथे डिस्कशन करणार आहोत आणि अल्फाबेटिकल जी आता येईल किंवा अलॉटमेंट लिस्ट जेव्हा येईल ते सुद्धा मी तुम्हाला कधीपर्यंत येईल ते तुम्हाला सांगून दिलेलं आहे मी. ते 19 तारखेला इव्हिनिंगपर्यंत तुमचं अलॉटमेंट लेटर जे आहे कॅप राऊंड 2ndवाल्यांचं, LLB कॅप राऊंड 2ndवाल्यांचं 19 तारखेला येऊन जाईल. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो. तुम्हाला संपूर्ण समजलं असेल. आता फक्त इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड कसा खेळायचा त्याबद्दल एक व्हिडिओ बनवेल. तो तुम्ही व्यवस्थित पाहून तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म भरून व्हॅकन्सी चेक करून मी तुम्हाला नवनवीन जे व्यवस्थित कॉलेज असतील त्यांच्या व्हॅकन्सीसुद्धा मी तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल. तुम्ही ते फक्त पाहून घ्या. तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं तर तुम्ही त्या क्लॉजमध्ये जाऊन इन्स्टिट्यूशन राऊंड खेळू शकता. चला विद्यार्थ्यांनो, माझा तुमची रजा घेतो. जय हिंद.